आज आहे मंडे आणि आवरला आहे आता सगळं. आज हेअर वॉश केलं खूप दिवसानंतर. काय होतं ना, स्ट्रेटनिंग जर केली ना तर खूप दिवसपर्यंत केस छान असतात, पण तेवढे केस पण जातात स्ट्रेटनिंग केल्यानंतर, तुटतात अक्षरशः, कारण हीट होतात ना. तर जेवढं कमी कसं आहे, जेवढं कमी आपण केसांना हीट दिलं ना तेवढंच चांगलं राहतं असं मला वाटतं. कारण मी फर्स्ट टाईमच स्ट्रेटनर घेतला, पण केस जातात स्ट्रेटनिंग केल्यानंतर भरपूरसे, पण छान राहतात असं. म्हणजे मी जवळपास केलं होतं सॅटर्डेला, म्हणजे मागच्या जवळपास किती 30 तारीख होती, नाही 30 तारीखच्या संध्याकाळला मी केलं होतं स्ट्रेटनिंग. तर आत्तापर्यंत ती माझी स्ट्रेटनिंग केसांवर होती जवळपास. मग ती 30ला केलं तर मला ती 31पर्यंत पण राहिली, 1 तारखेला पण राहिली व्यवस्थित, 1-2 दिवस ते व्यवस्थितच राहिले. हेअर असं पटकन घ्या नाही होत तोपर्यंत आपण वॉश नाही करत. पण कसं आहे ना, केस तुटत असतात मधामधात, तर त्याच्यामुळे लवकर हेअर वॉश करून घेतलेले बरं. मी थोडंसं लेटच केलं या वातावरणामुळे, पण जसं काही काम नसेल ना स्ट्रेटनिंग केल्यानंतर 1-2 दिवसात, तर पटकन हेअर वॉश करून घेतलेलं बरं, नाही तर मग खूप केस डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. सो काल एक न्यूड लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली, तर ॲक्च्युली मी त्याची लिंक पण दिलेली होती डिस्क्रिप्शनमध्ये. काही कारणामुळे ना ते अपलोड केल्यानंतर एक असं आमचं कॉन्ट्रोवर्शियल कीवर्ड्स येतात, म्हणजे जे समोरचे जी तुमची जर्नी असते यूट्यूबची किंवा मॉनिटायझेशन होण्यासाठी ते कुठे ना कुठे एक अडथळा निर्माण करतात. त्यामुळे मला ते अलर्ट आलेलं होतं जेव्हा मी ती लिंक प्रोव्हाइड केली चॅनलवर आणि अपलोड केलं त्यावेळेला. त्याच्यामुळे मला ती डिलीट करावी लागली. याच्या आधी पण जो आपला ड्रेसेस कुर्तीचा हॉल जो मी शेअर केला होता आता रिसेंटमध्ये, तर तिथे पण मिंत्राचे एक जेव्हा मी लिंक शेअर केली त्या लिंकसोबत पण सेम प्रॉब्लेम झालेलं होतं. त्यामुळे मला ती पण लिंक काढून घ्यावी लागली. तर एक्झॅक्ट ते कशामुळे होत आहे ते मला आता माहिती काढायची आहे. कारण आता जसं भरपूरसे लोक म्हणजे हॉल जसं बनवतात ना, फक्त कपड्यांचाच रिव्ह्यू ॲमेझॉनवर किंवा मिंत्राचे रिव्ह्यूज देतात, तर त्यांचे प्रॉपर ते लिंक असतात. तर कुठेतरी माझा लिंक शेअर करण्यात म्हणा किंवा जो एक वे आहे शेअर करण्याचा, तो कुठेतरी मे बी चुकतो आहे किंवा दुसरं कुठल्या वेने शेअर करावं लागतं हे मला आधी बघावं लागेल, त्याच्यानंतर मी शेअर करेन. सो असं प्रॉब्लेम असल्यामुळे मला ती लिंक ॲक्च्युली वेळेवर डिलीट करावी लागली. सो शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे रात्रीला, तर त्याच्यामध्ये मी आता लिंक लावून बघते. तर पॉसिबल झालं तर मे बी शॉर्ट व्हिडिओमध्ये ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. सो तुम्ही चेक करू शकता आणि परचेस करू शकता. हा कुठलाच प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, हा मी जस्ट असं नॉर्मल शेअर केलेला आहे, ठीक आहे. जेव्हा पण कुठलं एक कमेंट पण आलेलं मला खूप जुनं, मे बी मी वॅक्सिनचा लॉग बनवलेला होता अन्वीचा, तर तिथे कमेंट आलेलं की प्रमोशन. सो मला हे सांगायचं आहे की जोपर्यंत स्क्रीनवर असं या साईडला इन्क्लुडिंग प्रमोशन असं लिहून येत नाही पेड प्रमोशन, तोपर्यंत तो प्रमोशन व्हिडिओ नसतो. कारण यूट्यूबच्या गाईडलाईननुसार जेव्हा एखादं तुम्ही प्रमोशन्स घेता, पेड प्रमोशन घेता, त्यावेळेला ते वरच्या साईडला म्हणजे जे सेटिंग असते ते ऑन करणे खूप जास्त गरजेचं असते, नाहीतर तुमच्या चॅनलवर स्ट्राईक येतं. सो जोपर्यंत इथं वरच्या साईडला इन्क्लूड पेड प्रमोशन दिसत नाही तोपर्यंत तो कुठलाच पेड प्रमोशन राहत नाही किंवा नॉर्मलही प्रमोशन राहत नाही. जेव्हा पण कुणी प्रमोशन करतो किंवा पेड प्रमोशन करतो किंवा कोलॅब करतो, तेव्हा इथं वरच्या साईडला ते 100% मेन्शन करावंच लागतं, नाही तर यूट्यूबकडून स्ट्राईक आहे. ते ॲक्च्युली काम सुरू झालेलं आहे रस्त्याचं, मागच्या मंथपासून इथं सगळं खोदून ठेवलेलं आहे आणि आज मे बी गिट्टी आली देतो आहे आता. ॲक्च्युली सगळ्या बाजूंना सगळ्या गल्लीमध्ये असं खोदून ठेवलेलं आहे, अजिबात गाडी नाही निघत. इथं आता थोडंसं सेट झालं म्हणून गाडी तरी निघतं. स्टार्टिंगला तर असं आपलं 2 व्हीलरसुद्धा निघत नव्हतं, एवढं प्रॉब्लेम. ॲक्च्युली सावनेरला गेलो आम्ही काही कामामुळे, म्हणून त्याच्यामुळे मी नाही शूट केलं आणि वेळ पण होती मधामध्ये, तर मग आम्ही गेलो होतो मंदिरात. काल मूर्ती बघून आलो, वर पण चढण्याचा प्रयत्न केला. असे ॲक्च्युली दगड आहेत तिथे ठेवलेले, तर वर पण जात येतं, पण आता तिथे ना ॲक्च्युली काटेरी झुडपं लागले असल्यामुळे वर नाही चढता आलं. तर आम्ही रिटर्न आलो आणि एकतर आमच्याबरोबर अन्वी होती, तर त्यामुळे सगळ्यात जास्त ती भीती. आणि मग 1-2 खाली पण एक मंदिर आहे छोटंसं, तिथे पण छान शूट केला. ॲक्च्युली माझ्याने एक चुकलं की मला अन्वीचा ड्रेस घेऊन जायला पाहिजे होता, जो संक्रांतसाठी मी आता घेऊन आणलेला आहे तिच्यासाठी. मे बी माझं तिथं छान शूट झालं असतं, एक म्हणजे प्रॉपर जो संक्रांत शूट आहे ना तो तिथं छान झाला असता त्या दिवशी. पण कसं आहे ना, असं कुठल्या कामाने जातो आपण, घाई गडबडीत जातो ना, तर कधी कधी आपल्याला पण माहिती नसते की तेवढं वेळ मिळणार की नाही मिळणार.
बघेन आता इकडेच कुठेतरी तिचं करेन यावर्षी. बस आंघोळ झाली आहे, हेअर वॉश करून केलं. आता करते मी जेवण बनव. आज पत्ताकोबी बनवली खूप दिवसानंतर. अन्वीचं पण आवरलं आहे. अन्वीला ॲक्च्युली सर्दी झालेली आहे चांगलीच, म्हणजे आधी कफ झालेलं तिला, त्याच्यानंतर सर्दी ताप. तर आज तिला धुनी दिली होती मी जिरा म्हणते आपलं ओवा आणि हळदीचं. आणि जर मिळालं तर जे लसूणच्या पाकड्या असतात ना, लसूणचं जे टर्फल असतं ते पण आपण त्याच्यात ॲड करू शकतो. पण लसूण माझ्याकडे नाही आहे, कारण मी रेडीमेडच आणते शिरलेलं, जे पॅकेट मिळतं 20 रुपीजला तेच आणते आजकाल. जेव्हापासून अन्वी झाले तेव्हापासून माझं तेच असते. नाहीतर आधी मी स्टोरेज करायची, भरपूरसं कडधान्य पण स्टोरेज करायची मी आधी, आणि लसूण पण असायचं माझ्याकडे गावावरून आणलेलं. पण ते सगळं मी बंद केलं. इवन गहूसुद्धा मी स्टोअर नाही करत, डायरेक्ट कणिक लावलेली आणते. एका ठिकाणावर मिळून जातं कणिक व्यवस्थित, छान सॉफ्ट पोळं होतं. त्याच्यामुळे ही दिली होती तिला आज. आता सकाळी आंघोळ झाल्याबरोबर त्यांनी पण बाळाला जेव्हा आंघोळ होती त्याच्यानंतर मग देतात, तर तिला पण मी तसंच केलं. खूप घाबरते तिला पकडून ठेवतो ना आम्ही, कारण तावा गरम असतो त्यावेळेला. तर एवढी घाबरते, तिला असं वाटते काहीतरी करतात माझ्याबरोबर. त्याच्यामुळे सगळं आरडाओरडा सुरू असतं. मोठ्या मुश्किलीने मी आता एकटी तिला धुनी दिलेली. सो आत्ता बसले आहे मी तर खाली, आणि अन्वीने माझा पूर्ण स्क्रीन गार्ड फोडलेला आहे, त्याच्यामुळे बरोबर काही दिसत नाही. अन्वीचं माती खेळणं सुरू आहे. एवढं आवडतं संध्याकाळचे 5:30 आणि अन्वीचे बघा काय उद्योग सुरू आहे. मस्त माती खेळली कुंडीतली सगळी माती, आणि आता झाडत पण आहे स्वतःच. तिकडे 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 झाड, इकडे घरात नको. असे कारभार सुरू असतात आमचे. हो 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 आठवले मला मग असे. तो इथं मांडले मी अन्वीसाठी खिचडी थोडीशी, आणि आमच्यासाठी करत आहे मसाला भात. हे बघ अन्वीचं काम तेच सांगते म्हटलं. सोनपापडी दे, हा दे अन्वी, हा दे माझ्या. नाही खात ती. फेकेल थोड्या वेळाने. हा ना असं द्या ना, दाणे शिलू. दाना 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 इथे घालायचे, दाना.
नाही तर थोडंसं जवळ सरकून दे ना सोफा. हां हां झोल. पडसेल रे, पडसेल. झालं होते. तर अन्वीची खिचडी सुद्धा तयार आहे. ते फक्त आता बाहेर गेले याच्यासोबत थोडंसं तूप आणायला, कारण माझ्याकडलं पूर्णच तूप संपलेलं. त्या दिवशी बनवलं मी, पण तेवढं काही नाही बनलं ते, कारण साय कमी असल्यामुळे थोडंच बनलं. आणि आता कसं, आता गाजर निघाले तर गाजरचा हलवा वगैरेला भरपूर तूप लागतो त्यामुळे. आणि आता संक्रांतसाठी पण लागेल थोडंफार, तर म्हणून तूप आणायला गेलेलं आहे. तर आणि मी बनवलेला आहे मसाले भात आमच्यासाठी, खिचडी अन्वीसाठी आणि आमच्यासाठी मसाले भात. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एक छानसा व्हिडिओ घेऊन. बाय बाय, टेक केअर.